इथे आल्यानंतर मी बघितलं विचारपीठावरती सगळे मान्यवर आणि समोर एवढी छान गर्दी, म्हणजे एवढी गर्दी असेल, एवढे लोक असतील, या प्रकारचे लोक असतील असा अंदाज मी अजिबात केला नव्हता. आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर असे अंदाज करणं मी बंद पण केलेलं आहे. तर आपले अंदाज काही खरे ठरत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. पण काही अंदाज चुकले तर आनंद होतो. त्यापैकी आजचा प्रसंग आहे. मला खरंच आनंद आहे की मुळामध्ये आजच्या कार्यक्रमाचा औचित्य फार वेगळं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्या प्रकारचे लोक विचारपीठावर आहेत त्याचे सन्मान झाले, मला खरंच कौतुक आहे. म्हणजे अशोक दिवे हे पहिले महापौर नाशिकचे, ते माझे जुने मित्र आहेत, ते आहेत. मला खरं म्हणजे विवेक गायकवाड तुमच्याविषयी अत्यंत आदर आहे, प्रेम आणि कौतुक आहे. याचं कारण असं की शंकरराव श्रावण गायकवाड म्हणजे पेन मास्टर यांचा वारसा चालवणारा माणूस. हा वारसा किती मोठा आहे. काळे, विश्वनाथ काळे, दीपचंद्र गोंदे, उल्हास कांगडे, प्रताप काळेंचं या वयात सुद्धा ते जयभीम होतं. तो बुलंद आवाज प्रताप काळे, अरुण मोरे अशा सगळ्या मंडळींचा सन्मान माझ्या हस्ते होतो. हे खरं म्हणजे मला असं वाटतं की यांचा सन्मान करण्यासाठी मी पात्र आहे का मला माहिती नाही, पण काही क्षण फार चांगले असतात. त्यापैकी आजचा क्षण आहे की या सगळ्या लोकांचा सन्मान माझ्या हस्ते मला करता आला. मरोत्तर ज्यांचा सन्मान झाला त्यामध्ये बाळासाहेब पिगोटे आहेत, शंकरराव काकडीज आहेत, धीरज जाधव, श्याम काळे, मदन शिंदे आणि बबन जाधव. खरं म्हणजे मला अनेकदा प्रश्न पडतो, मोठा राजवाडा असं म्हटलं की मला फार छान वाटते की नाशिक मधला सगळ्यात मोठा राजवाडा कुठला, तर तो आमचा आहे, आपला आहे. पण हे लक्षात घ्या, मुळामध्ये हा देश नावाचा एक राजवाडा आहे आणि त्याचे राजे आपण झाले. आणि केलं कोण? हे केलं एकाच माणसाने, हे केलं एकाच पासवर्ड, त्याचं नाव आहे जॅक हेड. काही वर्षांपूर्वी माझं बी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक मी लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकाच्या संदर्भासाठी माझ्या गाडीमध्ये बरीच पुस्तकं होती, बरेच संदर्भ ग्रंथ होते. त्यातली बहुतेक पुस्तकं ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके किंवा त्यांच्यावरची पुस्तकं अशी बरीच होती. माझा ड्रायव्हर एक दिवशी माझ्याकडे आला आणि म्हटलं, सर गाडीमध्ये बरेच बाबासाहेबांची पुस्तकं आहेत, जरा कमी करता येतील का किंवा काढता येतील? म्हटलं का? म्हणून सिक्युरिटी गार्ड विचारत होता की आवडेसाहेब जयभीम आहेत. म्हटलं मग त्याला सांग की आवडेसाहेब तर जयभीम आहेतच, पण या देशातला प्रत्येक जण जयभीम. जो भारतीय आहे तो जयभीम आहे आणि जो जयभीम नाही तो भारतीय नाही. हा वारसा सांगणारी सगळी मंडळी आज इथे जमलेली आहे, इथे बसलेली आहेत. आणि मला असा आनंद आहे की कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुकुमार कांबळे आहेत. मी नेहमी सांगत असतो की अध्यक्ष फार महत्वाचा असतो. अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं आणि कोणाला पात्र ठरवायचं, कोणाला अपात्र ठरवायचं आणि अधिकार अध्यक्षाला असतो. सुकुमार कांबळेसारखा एक तडकदार, थेटपणे भूमिका मांडणारा असा अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला. आणि समोर तुम्ही सगळेजण तुम्हाला खरं सांगू का, मुळामध्ये आजच्या कार्यक्रमाचं औचित्य फार वेगळं आहे आणि म्हणून त्याचं वेगळेपण मला जास्त प्रकर्षानं जाणवलं. सत्याग्रह झाला काळाराम मंदिराचा 1930. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला मी सांगू का, काळाराम सत्याग्रह झाला आणि काळाराम सत्याग्रहानंतरच बाबासाहेबांनी भूमिका घेतली की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 1930 ते 1935 पर्यंत हा सत्याग्रह चालला आणि त्याच्यानंतर 1935 मध्ये एवढ्या जाऊन बाबासाहेबांनी भूमिका घेतली की आता हिंदू म्हणून मरणार. खरं म्हणजे बाबासाहेबांनी सगळे प्रयत्न केले होते. सत्याग्रह झाला 14 तळ्याचा 1927 मध्ये. त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी भूमिका घेतली की हिंदू धर्म बदलावा अशी माझी इच्छा आहे. हिंदू धर्मामध्ये बदल व्हावे, हा धर्म सुधारावा अशी माझी इच्छा. जेव्हा मूकनायक सुरू केलं तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा वर्ग. 1920 मध्ये काय करू आता तरुण या भीड, निशंक हे तोंड बाजवलं. बहिष्कृत भाग सुरू झालं तेव्हा ज्ञानेश्वरीची ओबी शिरोभागी होती. बाबासाहेबांचा प्रयत्न असा होता की या धर्मामध्ये बदल व्हावा, सुधारणा व्हावी. 1927 मध्ये एवढा प्रयत्न केला पण तरीही सत्याग्रह 14 तळ्याचा झाला पण लोक सुधारले नाही, धर्म बदलला नाही. 1930 मध्ये काळारामाचे दरवाजे उघडले नाही.
आणि मग मात्र 1935 मध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली आणि त्यानंतर 1956 मध्ये दीक्षा झाली. हा सगळा पट लक्षात घेतला तर मला असं वाटतं की एकूणच ही घटना अत्यंत महत्वाची ऐतिहासिक आहे आणि म्हणून त्या संदर्भात आपण सगळेजण आज हा जागर करतो. तर म्हणजे या सगळ्या समितीचं फार कौतुक केलं पाहिजे मनापासून. गेल्या वर्षीपासून या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही सुरू केला. मी सगळ्यांचं पण विचारतो 77, 73, 70, 67 हे सांगणं आवश्यक आहे. कारण अलीकडच्या लोकांना 2014च्या पूर्वी देश होता हे माहितच नाही. अनेकांना असं वाटतं की 2014 मध्ये नवासुरी होतो, त्यानंतर लोक कपडे वगैरे घालून लागले, त्यापूर्वी काही घडतच नव्हतं. म्हणून हा वारसा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. मला याचा आनंद आणि कौतुक आहे की सन्मान होतो ज्येष्ठांचा, पण करणारे प्रामुख्याने तरुण. आणि म्हणून हा वारसा नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आव्हान आपल्यासमोर. मी जेव्हा म्हटलं की काय कुठला विषय असेल कशावर, मला म्हटले मुक्त चिंतन करा, तुम्हाला हवं ते बोल. विजय बाबू तुम्ही फार सुंदर बोलतो, पण तुम्हाला माझ्या सांगतो मला काय मसला झाला अलीकडच्या कालावधीमध्ये. 2014 नंतर मला लोकांनी विचारलं की 2014 नंतर काय घडलं. म्हटलं फार बरं. 2014 नंतर लोकांना संविधानाचं महत्व खऱ्या अर्थाने कळलं. तोपर्यंत लोकांनी राज्यघटना गृहीत धरली होती. अशोकराव मध्यंतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझं व्याख्यान झालं आणि माझं व्याख्यान झाल्यानंतर ते काँग्रेसचे नेते म्हटले, अरे तुम्ही इतकं छान बोलता, तुम्ही आमचेच आहात हे आम्हाला कळलं कसं. मी त्याला म्हटलं सत्तेत असताना तुम्हाला काहीच कळलं. तर यांची पण सत्ता जाणं आवश्यक. यांची सत्ता गेल्यामुळे आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं की संविधान किती महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती महत्वाचे आहेत, गांधी नेहरू आंबेडकर किती महत्वाचे आहेत, फुले शाहू आंबेडकर किती महत्वाचे. आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिले म्हणजे अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचं स्मरण करत आपण साजरा करतो आहोत महाराष्ट्र दिन. आणि अशा वेळी हा सगळा वारसा समजून घेणं, हा वारसा काय आहे हे लक्षात घेणं हे फार महत्वाचं आहे. अरविंद सोनवणे माझे कॉलेजमधले मित्र समोर बसलेले. मध्यंतरी मी आमच्या कॉलेजच्या त्या गेट टुगेदरमध्ये सांगत होतो की आपल्या देशाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर हा देश सर्वसामान्य माणसाचा. ज्या देशामध्ये एकेकाळी तुम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्या देशामध्ये एकेकाळी तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता, आज त्या देशाचे मालक तुम्ही आणि मी झाले. हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्याही राहुल गांधींचा सुद्धा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या अजित पवारांचा नाही, हा देश तुमचा आणि माझा. संविधानाच्या वास्तविकाचं वाचन मगाशी आपण सगळ्यांनी केलं. राज्यघटना जेव्हा लिहून पूर्ण झाली तेव्हा राज्यघटना अर्पण कोणाला करावी असा मुद्दा पुढे आला. पुस्तक लिहून झालं की अर्पण पत्रिका असते, अर्पण करावं लागतं कोणाला तरी. सुकुमार कांबळे सरांची बरीच पुस्तक आहेत, अर्पण करावं लागतं. आमच्या काही मित्रांना एक पुस्तक लिहिलं आणि ते अर्पण केलं बायकोला आणि लिहिलं माझ्या प्रिय पत्नीस. हे पुस्तक सपरेल आणि पुढे लिहिलं जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर हे संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आहे. काही लोक म्हणले की महात्मा गांधींना अर्पण करू. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, पण गांधीवाद्यांना सकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळून टाकली आणि सांगितलं गांधींच्याच काय कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते आम्ही भारताचे लोक आम्ही स्वतःप्रती ही घटना अर्पण करतो. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असतो. 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये गाजलेलं भाषण. बाबासाहेब असं म्हणतात की राज्यघटना शेवटी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण भरतील आम्ही भारताचे. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की माझा विश्वास, माझा भरोसा राजकीय नेत्यांवर नाही, राजकीय पक्षांवर नाही. राजकीय पक्ष विकले जातील. अशा मोठं जाऊ राजकीय पक्ष विकले जातील. पुढे ते म्हणतात उद्योजकांवर माझा भरोसा नाही, माझा भरोसा माध्यमांवर पण नाही, पण माझा भरोसा आहे की त्या सर्वसामान्य माणसाचा. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य मला फार फार महत्वाचं वाटतं. बाबासाहेब असं म्हणाले माझी माय माऊली ज्याप्रमाणे 15 दिवस सांभाळते तशी आपल्या 15 लोकशाही सांभाळते. बाबासाहेबांना खात्री होती की सर्वसामान्य माणूस अत्यंत महत्वाचा आहे. या सर्वसामान्य माणसाला सक्षम करणं
त्याला बळ देणं, आणि तो महत्वाचा असेल. तुम्हाला कल्पना, जे मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा असं मतदार पुढे आला, तो अनेक जण असं म्हटलंय की किमान मत देण्यासाठी शिक्षणाची अट असते. बाबासाहेब म्हटले शिकलेले कोण आहेत मला माहिती, एका वर्गाच्या हातामध्ये हे देण्याचा हा सगळा काम आहे. बाबासाहेब म्हटले माझी माणसं निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये सामूहिक शहाणपण आहे, आणि त्यामुळे प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार या देशामध्ये. सुकुमार कांबळे आणि मी एकत्र होतो, खूप छान कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी गंमत सांगितली. बराक ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष होते, आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष असताना आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. ओबामा आणि मनमोहन सिंग हे दोघे फार जवळचे मित्र. ओबामा आले, मनमोहन सिंग यांना भेटले, दोघांची खूप चांगली मैत्री, कारण दोघेही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्या खुऱ्या. दोघं भेटले, आणि भेटल्यानंतर बराक ओबामा आणि मनमोहन सिंग यांना एक पुस्तक प्रेझेंट. आता अरविंदांचा विचारतोय की ते पुस्तक का प्रेझेंट. अरविंद तेव्हाचे पंतप्रधान पुस्तक वाचायचे. पुस्तक प्रेझेंट दिलं, ते पुस्तकावर ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. तर तिथे काँग्रेस सीताराम येचुरी उभे होते. सीताराम येचुरी तर आपल्यात नाही, फार मोठा नेता. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य, करणार काही नाही पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरीने ते बघितलं आणि येचुरी म्हटले मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन नाही आहात आणि महाकाय तर नाहीच नाही आहात. ओबामा म्हणाले आमची लोकशाही महाकाय नाही हे मला माहित आहे, कारण तुमची लोकशाही महाकाय आहे, तुमची लोकसंख्या महाकाय आहे, पण आमची लोकशाही प्राचीन आहे हे मान्य करा. 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली, आम्ही प्राचीन आहोत. येचुरी हसल्याने म्हणाले 1776 मध्ये तुमच्या देशामध्ये लोकशाही आली हे खरं आहे, पण एक लक्षात घ्या 1965 पर्यंत तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965 पर्यंत अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. एवढंच काय, 1901 मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी व्हाईट हाऊस मध्ये बुकर टी वॉशिंग्टन नावाचे विचारवंताला, कृष्णवर्णी विचारवंताला जेवायला बोलावलं. तो गोऱ्यांनी व्हाईट हाऊस भरून. 1965 पर्यंत प्रत्येकाला अमेरिकेत मताचा अधिकार नव्हता. इथं महिला मला दिसत आहे. 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा मताच्या अधिकारासाठी महिलांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुरुंगात घातले. तरी आंदोलन तीव्र झालं, रणगाडे घातले. तरी आंदोलन तीव्र झालं, जिवंत जाळलं गेलं. 1928 पर्यंत प्रत्येक महिलेला मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार. मी नेहमी सांगत आलो की ज्या देशामध्ये प्रत्येकाला न मागता संघर्षाशिवाय मताचा अधिकार मिळाला तो हा एकमेव देश. आणि ज्या देशामध्ये निवडणुकीत मतं विकली जातात तोही हा एकमेव देश. याच्या पुढे जाऊन सांगतो जे जय भीम म्हणतात त्यांनी निवडणुकीत मतं विकायची, आणि जे निवडणुकीत मतं विकतात त्यांनी जय भीम म्हणायचं. कारण जय भीम हा पासवर्ड, हा सक्सेस पासवर्ड आहे, पण जय भीम ही जबाबदारी. आपण जय भीम म्हणतो म्हणजे काय, जबाबदारी असते काय. मी कायम सांगत आलेलो आहे जय भीम हा सक्सेस पासवर्ड आहे, नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. आणि कितीही आव्हान असू द्या, लोक मला सांगतात पण तू बघा हे बघा म्हटले किती असू द्या, मजबूत माझ्या भीमाचं. आणि हा फक्त किल्ला नाहीये, ही किल्ली पण आहे. समस्या कुठलीही असो, बेरोजगारी, महागाई, एकच किल्ली आहे जय भीम. तेढ वाढतोय, विखार वाढतोय, एकच किल्ले आहे जय भीम. पण जय भीमची किल्ली वापरताना, जय भीम म्हणताना आज या सगळ्या 12 जणांना मी सलाम यासाठी करतोय कारण तुम्ही बाबासाहेब कमावलेले आहेत. बाबासाहेब हा सातबारा नाहीये आयत्या मिळवायला. बाबासाहेब कमवावे लागतात, आणि बाबासाहेब कमावण्यासाठी किंमत चुकवली. या सगळ्या लोकांचं मला कौतुक यासाठी आहे. मगाशी उल्लेख झाला, अरे तारुण्यपणाला लावलं, झोपून दिलं, वेड्यासारखं सगळं झोपून दिलं. विजय बाबूल मगाशी म्हटले की तारुण्य समर्पित केलं, आयुष्य समर्पित केलं, तेव्हा पुढे बाबासाहेब मिळते. ते कमावणं सोपं नाही. मला मी इकडे सांगत होतो, आमच्या पुण्यात तळेगावमध्ये बाबासाहेबांचा बंगला,
बाबासाहेबांनी खास बंगला घेतला, कारण त्यांना बागकाम करायला फार आवडायचं, त्यांना वायोलिन वाजवायला फार आवडायचं, म्हणून खास तो बंगला घेतला. तिथे एक आजी होत्या, त्या केअरटेकर होत्या, त्यांची काळजी घ्यायच्या बाबासाहेबांची, परवापर्यंत होत्या, आता वारल्या. त्यांची मुलाखत घ्यायला गेली तर त्या म्हटल्या, बाबासाहेब यायचे, वायोलिन वाजवायचे, बागकाम करायचे, लगेच उठायचे आणि लिहित बसायचे. तर झोपा, विश्रांती घ्या, बाकीच्या गोष्टी करा. बाबासाहेब म्हटले, विश्रांती घ्यायला मला वेळ नाही, माझी माणसं अडचणीत आहेत आणि या माझ्या माणसांसाठी मला काहीतरी करणं भाग. म्हटलं, अरे ज्या तुमच्या माझ्या बापाने सगळं झोपून दे, सगळं झुगारून दे, तुमच्यासाठी आयुष्य बनावं लागलं, त्या वाटेवरून चालताना किंवा तो वारसा काय आहे हे तरी समजून घेतलं पाहिजे. आजचा समारंभ हा वारसा काय आहे हे समजून घेण्याचा आहेच, आणि हा वारसा असा असताना आरसा असा का आहे हे पण समजून घेण्याचं आहे. आणि म्हणून वारशाबद्दल आपण बोलणार आहोतच, पण आपण आरशाबद्दल पण बोलणार आणि बदलायचं कसं याबद्दल पण बोलणार. फक्त जय भीम म्हणून चालणार नाही, फक्त चरित्र सांगून चालणार नाही, इतिहासामध्ये रमून चालणार नाही, आज काय करायचं याचा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून आजची ही सभा अत्यंत महत्त्वाची. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या सभेतल्या सगळ्या ज्यांना पुरस्कार मिळाले, सन्मान केला आपण त्यांना अभिवादन करतात. मला काही गोष्टी मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या. मी मगाशी उल्लेख केला, एक लक्षात घ्या, भारत नावाचा देश उभा राहिला तो कशामुळे? चर्चिल नावाचा माणूस, इंग्लंडचा पंतप्रधान, 1940 मध्ये चर्चिल यांचं काळातलं भाषण, चर्चिल असं म्हटले की भारत नावाचा देश तयारच होऊ शकत नाही, कारण या देशामध्ये कुठलं साधर्म्य नाही. जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशामध्ये आहे तेवढंही साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढ्या उपासना पद्धती, हा देश म्हणून उभाच राहणार नाही. हा देश नाहीच आहे, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. चर्चिल म्हणतात हा देश नाही, ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, विषवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही, फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतो. तसा भारत आहे, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे, हा देश उभाच राहणार नाही अशी मांडणी चर्चिल करत होते. चर्चिलचा देश दुभंगला, पण तुमचा माझा देश मात्र दिमाखाचा. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नाही, ती बात काय आहे? ती बात संविधान की बात आहे, ती बात बाबासाहेब की बात आहे आणि ही बात समजून घेतली पाहिजे. पण एक प्रसंग मुद्दाम सांगतो, एक तपशील मुद्दाम सांगतो. चर्चिल यांचं जे भाषण मी उद्धृत केलं ते अनेक ठिकाणी आहे. सुकुमार सर त्यातला आणखी तपशील आहे. चर्चिल त्या भाषणामध्ये पुढे असं म्हणतात की समजा हा देश स्वतंत्र झाला आणि हा देश उभा राहिला तरीही या देशाला खरं स्वातंत्र्य मिळणारच नाही. चर्चिल म्हणतात तरीही या देशाला खरं स्वातंत्र्य मिळणारच नाही, कारण हा देश ब्राह्मण जानवेधारी पुरुषांच्या ताब्यात आहे. चर्चिल म्हणतात. मला चर्चिलचं वाक्य वाचताना म्हटलं, बापरे, चर्चिलला किती आक्रमण होतं भारताचं. ते म्हटलं इकडे इंग्रज परवडले, आणि खरंच इंग्रज परवडलेच, अशीच अवस्था होती. आपण जर बघितलं जो सगळा लढा बघितला, मी बाबासाहेबांना सुद्धा सहाय्यभूत जे ठरलं ते इंग्रज सरकार ठरलं. इंग्रज परवडले, पण व्यवस्था किती भयंकर होती. ही व्यवस्था ते म्हणतात जानवेधारी पुरुष आणि स्त्रिया नाही, जानवेधारी पुरुष सगळी व्यवस्था ताब्यात घेतील आणि हा देश संपवून टाकतील. तो देश दिमाखाचे पाहून कशामुळे मगाशी म्हटलं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू झाला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे इथे प्रत्येकाला बोलायचा, प्रत्येकाला मांडायचा, प्रत्येकाला व्यक्त व्हायचा आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता, तुम्ही भांडू शकता, तुम्ही बोलू शकता. मी मगाशी उल्लेख केला बाबासाहेबांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचा. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी वापरतो. पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी. बाबासाहेब तुकारामांना उद्धृत करतात, तुकामुळे होय स्वतःशी संवाद, आपणाची वाद आपणाशी. खंडन मंडनाची परंपरा आहे, ते प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे. मी मुद्दाम सांगतोय की जय भीम म्हणत असताना हे पण लक्षात घ्यायचं पाहिजे की तुम्हाला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे. व्यवस्थेला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? विचार करणाऱ्या माणसाची. तर बाकी कोणाची भीती वाटते? तर विचार करणाऱ्या माणसाची भीती वाटते. दाभोळकरांचा खून का होतो? पानसरेचा खून का होतो? गौरी लंकेचा खून का होतो? कलबुर्गीचा खून का होतो?
विचार करणाऱ्या माणसांची भीती वाटते आणि हा विचार अभिव्यक्त करणाऱ्या माणसांची भीती वाटते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट एक शिकली पाहिजे बाबासाहेबांपासून, ते म्हणजे आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि आपल्याला विचार मांडता आला पाहिजे, आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे. अलीकडे काय झालं, सगळेच यस सर यस सर. मी नेहमी सांगतो की मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती. सगळेच यस एका सुरात सगळे. सुकुमार कांबळे सांगलीचे, मी त्यांना म्हटलं सांगलीत गेल्यावर आणि माणसांपेक्षा कुत्री बरी. ते कुत्र्याला कळालं काय करायला पाहिजे. मला काही कुत्र्यावर कधी प्रेम नव्हतं, पण त्याच्यानंतर मला प्रेम वाटायला. पण किमान तुम्हाला भूमिका घेता आली पाहिजे. बाबासाहेब म्हटले काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड वाजवले, आपण मात्र भिडेपोटी गप्प बसतो. अशा वेळी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आज आपली भूमिका नक्की काय आणि मांडलं काय पाहिजे. बाबासाहेब असं म्हटले होते 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण जगामध्ये प्रवेश करणार. या नव्या जगामध्ये राजकीय समता असेल, प्रत्येकाला एक मत असेल, त्या मताला तेच मूल्य असेल. पण जर आर्थिक समता नसेल, सामाजिक समता नसेल, तर मात्र लोकशाहीचा डोला कोसळेल. आणि म्हणून सामाजिक समता, आर्थिक समता या दिशेने जाणं अत्यंत महत्त्वाचं. अलीकडच्या काळात काय झालं, उदाहरणामध्ये काहीतरी घडलं नाही, चर्चा हिंदू विरुद्ध मुस्लिम. मुळामध्ये वर्गामध्ये असं घडल्यानंतर जा विचारायला कोणाला पाहिजे, हे घडलं कसं. गुप्तहेर यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा करत काय होतं, तुमच्या बाकी यंत्रणा काय करत होत्या, हा मुद्दा राहिला बाजूला. अरे पण त्यांना हे सांगितलं पाहिजे मुद्दाम की जेव्हा या प्रकारचे हल्ले होत होते तेव्हा सय्यद नावाचा घोडेस्वार काश्मीरमधला तू सांगत होता या दहशतवाद्यांना की यांचा धर्म कुठला का असेना, पण हे निरागस लोक आहेत, हे पर्यटक आहेत, यांच्यावर हल्ला करू नका. आणि त्याला पक्षी त्यांची बंदूक काढली, त्यांच्यावर रोखली, त्यात तो गतप्राण झाला. पण तो होता काश्मीरमधला सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मुस्लिम हा भारतासोबत होता. पण तुम्ही काय केलं, पाकिस्तान मुळात एक लक्षात घ्या, पहलगामच्या घटनेनंतर हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये पाकिस्तानचा पाकिस्तान का झाला. धर्माच्या पायावर देश उभा राहिला की काय होतं याचा हा पुरावा. आणि जर धर्माच्या पायावर उभा राहिला पाकिस्तान, तर पुन्हा बांगलादेश वेगळा का झाला. दोघांचे धर्म एकच होते, जो धर्म पाकिस्तानचा तो धर्म बांगलादेशचा. तरी बांगलादेश वेगळा झाला. भारत मात्र दिमागात झेपवण्याचं कारण असं आहे, पाकिस्तानने कायम असं लक्षात ठेवलं, त्यांचा केंद्रबिंदू काय होता पाकिस्तानचा, केंद्रबिंदू होता भारतापासून भीती. आणि भारतापासून भीती म्हटलं की तारावर हात पाहिजे. मग आर्मी आली, अल्ला आला, अमेरिका आलो, अल्ला आर्मी अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान कोसळला. भारत मात्र दिमागाचे. आज त्याच भारताला जाणीवपूर्वक हिंदू पाकिस्तान करण्याचा प्रयत्न काही लोकांचा आहे. लक्षात घेतलं पाहिजे की भारताची गाथा काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे. माझ्या पुस्तकाचा मगाशी उल्लेख झाला की बरीच पुस्तकं मी लिहिली आहे. वी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकातली कविता मी नेहमी उल्लेख करत असतो. मी भाग मिल्खा भाग बघितला. ती कविता अशी, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहाट अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. आणि तुम्ही कितीही नाकारली तर हीच माझ्या देशाची गाथा आहे. भारताचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही भारताची ख्याती बुलंद करायची असेल तर भारत काय आहे हे समजलं पाहिजे. परवा इकडे मी सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. त्या उद्धव ठाकरे आणि मी विचारपीठावर एकत्र होतो आणि पहिलं भाषण मला करायचं. तर भाषण करताना मी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब मी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणतो. पण जेव्हा हिंदू हृदय सम्राटावर सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा. पंडित नेहरूच्या डिस्कवर ऑफ इंडिया या पुस्तकावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली. श्याम बेनेगरांनी काढली. श्याम बेनेगर गेले आता, पण भारत एक खोज मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी तुम्हाला नसरुद्दीन शाह शोधावा. हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कल्पना नाहीये, तुम्ही इथे जे भी म्हणताय, पण तुमच्या मुलांमध्ये जाती धर्माचे विष पेरलं जात आहे याची तुम्हाला कल्पना असते. आणि म्हणून नव्या पिढ्यांपर्यंत खरा भारत पोहोचवला पाहिजे, भारताची कल्पना पोहोचवली पाहिजे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे ते पोहोचवलं पाहिजे. आणि आयडिया ऑफ इंडिया पोहोचवायची असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जात धर्माच्या पलीकडचा भारत काय. अरे काय कळतच नाही. जे मी म्हटलं हा बोलतो का,
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देशाच्या प्रत्येकाला जय भीमच म्हटलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, महात्मा फुले म्हटलं ते माडी असते. मला साधी गोष्ट कळत नाही की मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी शोधून काढली कोणी? महात्मा फुले. आणि महात्मा फुलेंना गुरु मानलं कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला 14 तळ्याचा. त्या सत्याग्रहाची घोषणा काय होती? जय शिवाजी जय भवानी. आणि त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह वेगळा मी इथंच करतोय, कारण ती माझ्या रयतेच्या राजाची भूमी. आणि मग शाहीर म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार. शिवबा ज्योतिबा बाबा याच्यामध्ये जैव नातं आहे. तर जात येते कुठून? संबंध काय जातीचा? पण जाणीवपूर्वक जातीमध्ये महापुरुष बंदिस्त करून टाकायचे आणि मग हे या जातीचे. आज ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आमचे, तर इतिहास बघावा आणि शिवरायांनी विरोध कोणी केला मग कळेल. छत्रपती संभाजीराजांना विरोध कोणी केला ते कळेल. आणि संभाजीराजे गेल्यानंतर ज्या प्रकारे प्रेमानं अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले ते कोणी केले ते कळेल. एवढे संबंध काय होते? पण जाणीवपूर्वक जातींमध्ये आपले महापुरुष बंदिस्त करून टाकायचे. पण मजा सांगतो, मध्यंतरी माझं एक भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये मी असं म्हणालो जोर जोरात, मी म्हटलं की बाहुबली सिनेमाच्या दिग्दर्शकांनी जर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबलीवर सिनेमा काढला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना ही नवरा गेल्यावर मुलाची वाट बघत बसते मुलगा मोठा होण्याची. आमच्या अहिल्यादेवी होळकर मात्र नवरा मेला, सासरा मेला, मुलगा मेला, कुणाची वाट बघत नाही, घोड्यावर मान बघतोय आणि 30 वर्ष राज्य करतो. माझं भाषण झाल्यानंतर खाली एकाने मिठी मारली, भेटतो मला, साहेब गदगद सांगतो जरा आपण फार भारी. म्हटलं म्हणजे मी गदगद असतो तर मला काही हरकत नव्हती, पण तुला का गदगद वाटतं? आयला गेली पद्धती आहेच ते आपला माणूस असल्याशिवाय एवढं पोट दिलं कोण. आणि हे नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. पद्धतीने माझं बीडचं भाषण होतं. एक तुम्हाला म्हणजे सांगतो, आज 1 तारीख 1 मे आहे. 1 एप्रिल पासून 1 मे पर्यंत माझी महाराष्ट्रामध्ये 34 व्याख्यान होती. राज्याच्या कानाकोपऱ्यात मला एकच असं वाटतं की आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हे बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपण शेतकरी आहोत, पेरलं की उगवतो यावर आपला विश्वास. आपण पेरत राहिलं ते प्रयत्न करतील उघडून टाकण्याचा. पण एक म्हण आहे, दे हॅव ट्राईड टू बरी मी बट दे डिडंट नो आय वॉज अ सीड. त्यांनी प्रयत्न केला मला गाडून टाकण्याचा, पण त्यांना माहिती नव्हतं मी बी होतो. जेवढे गाडाल तेवढे उठू. उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे उगवणं सगळ्यात महत्वाचं आहे. बीडमध्ये मी गेलो आणि बीडमध्ये गेल्यानंतर सुकुमार असं मला धक्का बसला. व्हॉट्सअप ग्रुप जातींचे व्हॉट्सअप, आणि त्याच्यामध्ये आपल्या जातीचे दुकानदार कुठे, आपल्या दुकानदारांकडूनच किराणा भाग आपल्या दुकान. म्हणजे अलीकडे काय झालं, कोकणामध्ये एकेकाने मधु दंडवते होते, बॅरिस्टर नाथ पै होते, काय उत्तुंग पुढारी होते कोकणामध्ये. त्याच कोकणामध्ये आता छोटे छोटे पुढारी दिसते. अरे तुम्हाला कोणी सांगितलं जातीपातींमध्ये जातीय तेढ, धार्मिक तेढ याच्यामध्ये भारत पूर्ण संपून टाकायचा. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, पण बाबासाहेबांनी तेव्हाही सांगितलं की प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः बाबासाहेबांचा राष्ट्रवाद आपण लक्षात घेतला पाहिजे. गांधींचा राष्ट्रवाद लक्षात घेतला पाहिजे, नेहरूंचा राष्ट्रवाद लक्षात घेतला पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांना एकत्र घेत आपल्याला नवी मोड बांधायची. आणि काय होतं, ती मंडळी तुम्हाला भडकवतात, तुम्हाला खरं वाटतं. त्यांना मला सांगितलं त्या लोकांनी, पण ते गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं. त्यांचं भांडण होतं, तर दोघंही काम करत होते. तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण म्हणतो. गांधी आणि आंबेडकरांचं भांडण होतं का? भांडण होतं हे खरं आहे, पण गांधी आणि आंबेडकर मूल्यात्मक मुद्द्यांवर एकत्र होते. संविधानाच्या चौकामध्ये एकत्र आले. एक लक्षात घ्या, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भावेट अशी इच्छा गांधींची होती, नेहरूंची होती. त्या पदासाठी पात्र असणारा माणूस देशामध्ये नव्हता हे खरंच आहे, पण ती पात्रता कळणं हे श्रेय दिलं पाहिजे.
महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी सांगतो की जो फुले शाहू आंबेडकर हा जो वारसा आहे तोही वारसा इथपर्यंत पोहोचवला. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला आहे, तुम्हाला कल्पना नाही भारत किती मोठा आहे, भारताचा आवाका किती मोठा आहे हे अनेक परदेशामध्ये गेल्यावर कळतं. परदेशाच्या लोकांना आश्चर्य वाटतं एवढी प्रचंड लोकसंख्या भारताची आणि तरी हा देश दिमाखात झेपवतो. एवढं प्रचंड वैविध्य तरी हा देश दिमाखात झेपवतो. एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढ्या उपासना पद्धती, एवढे धर्म. ओबामा जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा काय म्हटले, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, व्हॉट इज ब्युटी ऑफ इंडिया, यू हॅव मेरी कोम, मिल्खा सिंग, शाहरुख खान आय टुगेदर. हे तिघे एकत्र असणं ही भारताची गंमत आहे. आणि हा भारताचा राष्ट्रवाद काय आहे तो समजून घ्यायचा. तो समजून घ्यायचा असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जाती धर्मांमध्ये महापुरुषांना बंदिस्त करणं हे पहिल्यांदा सोडलं आहे. बीडमध्ये ज्या प्रकारच्या घटना घडल्या मी तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम काय असतो बघा. आपल्याला असं वाटतं की हा फक्त सलोखाचा नाही, आपल्याला असं वाटतं की हा तत्वज्ञानाचा मुद्दा आहे, आपल्याला असं वाटतं की हा वैचारिक फक्त मुद्दा आहे. हा मुद्दा वैचारिक नाही, हा मुद्दा आर्थिक पण. जेव्हा बीडमध्ये हे घडलं तेव्हा माझा एक मित्र कॅलिफोर्नियामध्ये तो त्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे, त्याचा मला फोन आणि तो म्हटला संजय आज आमच्या कंपनीची एक मीटिंग झाली. ती मीटिंगमध्ये चर्चा अशी झाली की आता आपलं एक्सपान्शन करायचं. ते एक्सपान्शन कुठे कुठे करता येईल जी चर्चा सुरू होती. एक मुद्दा असा पुढे आला की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाता येऊ शकते. तर सीईओ असं म्हटले की महाराष्ट्रामध्ये नको, महाराष्ट्रामध्ये बराच दंगली होतात आणि जातीय सलोखा नाही, पण तिथे कंपनी सुरू करावी. एक लक्षात घ्या, सलोखा शांतता ही अर्थकारणाची सुद्धा पूर्वपरत आहे. जिथे सलोखा नाही, सौहार्द नाही, शांतता नाही, अशा ठिकाणी तुम्हाला आर्थिक प्रगती सुद्धा करता येत नाही आणि म्हणून सुद्धा ते अत्यंत महत्त्वाचं असतं. हे लक्षात घेत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मग लक्षात येतं की सगळा पट किती वेगळा आहे आणि हा पट उद्याच्या पिढ्यांपर्यंत सांगणं, पोहोचवणं किती महत्त्वाचं आहे. लोकांना काय प्रश्न पडतो की हा एवढा मोठा देश आहे. मध्यंतरी मी इस्रायलला गेलो. इस्रायलमध्ये तेल अविव नावाचं एक छान शहर आहे. त्या शहरात मी गेलो. त्या शहराच्या महापौरांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. आता काय पत्रकार परिषद म्हटलं की भारतीय पत्रकारांना बरं वाटतं. भारतामध्ये अशी संधी मिळत नाही. भारतामध्ये पत्रकार परिषद नाही आणि भारतामध्ये महापौर पण नाही. तर आम्ही गेलो त्या पत्रकार परिषद. त्या महापौराने पत्रकार परिषद घेतली आणि ती बरेच प्रश्न विचारले. कारण तेल अविव शहर फार सुंदर आहे, देखणं आहे, आकर्षक आहे, स्वच्छ आहे, फार छान वाटतं. ते सगळं त्यांना विचारत होतो काय वाटतं. सगळं झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं एवढे प्रश्न विचारत आहे तुम्ही आलात कुठे. मी भारतामधून आलो. भारतामधून आलो ते कळालं भारतामधून कुठून आलो. तेव्हा मी साम टीव्हीचा संपादक होतो. मी म्हटलं मुंबईतून आलो. म्हणजे मुंबईतून आलो. तुम्हाला माहिती आहे का तेल अविव शहराची लोकसंख्या किती आहे. म्हणजे किती म्हणजे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे. किती म्हणजे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांगता. त्याच्यानंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगाचा 10व्या नंबरचा देश. जगात लोकांना आश्चर्य वाटतं की एवढा मोठा देश, एवढे मोठं राज्य, एवढी मोठी लोकसंख्या, एवढं वैविध्य तरी सुद्धा कुठेही साधर्म्य बरोबर पाहता नाही. तरी हा देश जातो कसा पुढे. पण एक लक्षात घ्या हा देश मोठा होतोय, एवढं पुढे जातोय याचं कारण मी नेहमी सांगत असतो भारतीय गोधडी आहे. तुमच्याकडे घरी गोधडी आहे. माझ्याकडे अद्याप आजीची गोधडी आहे. आम्ही नाही का घरी सगळे कापड, सगळे तुकडे, सगळे विणून, सगळे शिवून अशी एकत्र गोधडी आहे. ही गोधडी फार छान वाटते. ही गोधडी फार ऊब देते. पण जर ही उसवायला सुरुवात झाली ना तर विध्वंस आला आहे. आणि जर हा विध्वंस टाळायचा असेल तर तुम्हाला त्याच मार्गाने जावं लागेल जो मार्ग बाबासाहेबांनी सांगितला. बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे तुमचे विखार, तेढ, अस्मिता बाजूला ठेवाव्या लागतील आणि भारतीय म्हणून हे भारतीय असलं काय. मला एक कळत नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की जिथे बाबासाहेबांनी जेव्हा एक लक्षात घ्या मी समाज स्वास्थ्य नावाचं नियत काढले. रघुनाथ धोंडो कर्वे नावाच्या समाज सुधारकांना सुरू त्याचं काय केलं कुटुंब नियोजनाचा प्रयत्न. कुटुंब नियोजन आणि कंदूरची जाहिरात पहिल्यांदाच घातली. लोक म्हटले बापरे संस्कृती बुडाली. लोकांना संस्कृती बुडण्याची फार चिंता असते. संस्कृती बुडेल त्यांच्यावर खटला दाखल केला. रघुनाथ धोंडो कर्व्यांवर जेव्हा खटला दाखल केला तेव्हा त्यांच्या खटल्याच्या विरोधामध्ये त्यांचे बाजूनं त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणीच तयार नव्हतं. तर एक वकील पुढे आला बॅरिस्टर भीमराव रामजी.
ते केस हरले, पण हरून पण जिंकले. तर लोकांनी असं विचारले की कर्वे थे तुम्ही यांचं वकीलपत्र का घेता? रघुनाथ धोंडो कर्वे पत्ता बघा, आशिलाचे नाव असतं ना, आशिलाचे नाव रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी मुंबई. या भटवाडीतल्या कर्व्यांचं वकीलपत्र तुम्ही का घेतलं? तर बाबासाहेब म्हटले माझा मुद्दा जातीचा नाही, माझा मुद्दा मूल्यांचा. गाडगे बाबा आणि बाबासाहेब यांची काही जात आहे, पण गाडगे बाबा शेवटच्या कीर्तनामध्ये असं म्हणतात, मुंबईतलं शेवटचं कीर्तन गाजलेलं कीर्तन आहे, ऑन रेकॉर्ड उपलब्ध आहे. ते कीर्तनामध्ये गाडगे बाबा असं म्हणतात, माझ्या भीमाला सोडाल तर देश फोडाल. गाडगे बाबाचा मुलगा गेला तर गाडगे बाबा कीर्तन करत होते. त्याला कुठे कानाकडे सांगितलं बाबा मुलगा गेला, डोळे मिटले, डोळ्यात अश्रू ओघळले, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कीर्तन सुरू केलं. पण बाबासाहेब गेले हे कळल्यानंतर मात्र 2 आठवड्यामध्ये गाडगे बाबांनी दिवस पंढरपूरचा आश्रम गाडगे बाबांचा आणि बाबासाहेब की तुम्ही जा काय सांगू. पर्वतीमध्ये सत्याग्रह केला, सोबत कोण होतं? SM जोशी, नागपूर. मनुस्मृतीचं दहन झालं, ते दहन करणारे हात कोण होते? सहस्त्रबुद्धे, चित्र. हा मुद्दा जातींच्या पलीकडचा. त्या मनुस्मृती दहनावरनं मला एक गोष्ट आठवली, परवा मी सांगितली, सुकुमारजींनी ऐकली. जब्बार पटेल आणि बाबासाहेबांवर एक सिनेमा आहे, तुमच्याकडे कार्यक्रम तो पाहिला असेल. मामुटीनं बाबासाहेबांचा रोल केला. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व फार छान होतं. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जे वर्णन केलेलं आहे, मी मामुटी असं म्हटला की पुढे बाबासाहेबांची फोटो मी बघितले, व्यक्तिमत्व मी बघितलं, आणि मला असं वाटलं की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व साकारण्यासाठी, बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी जगाच्या पाठीवरचा एकही अभिनेता पात्र नाही. तो सिनेमा झाल्यानंतर जब्बार आणि मी गप्पा मारत होतो. जब्बार मला म्हणाले, हा सिनेमा आला, सिनेमा घेऊन मी ब्राझीलला गेलो, एक फिल्म फेस्टिवल तर ब्राझीलला गेलो. आणि ब्राझीलला गेल्यानंतर ब्राझीलमध्ये एक पुढे बाई बसलेल्या होत्या, त्या पत्रकार होत्या, चित्रपट समीक्षक होत्या. त्यांनी तो सगळा सिनेमा जो आहे तो बघितला. त्यांना काही इंग्रजी कळत नव्हतं, हिंदी कळत नव्हतं, मराठी कळत नव्हतं, पण तो सिनेमा त्यांना बघितलं. सिनेमा बघितल्यानंतर त्या समीक्षक पत्रकार आला त्यांच्याकडे आणि त्या म्हटल्या, तुम्ही दिग्दर्शक आहात का? जब्बार हो मी दिग्दर्शक. मग तुम्ही सिनेमा केला? मी हो मी सिनेमा केला. म्हणजे बापरे, तुमची कल्पनाशक्ती फारच अफाट आहे. तुम्ही कल्पनेने अशी व्यक्तिरेखा तयार केली आहे की अशा व्यक्तिरेखाची कल्पना हे करू शकत. जपानच्या व्यक्तिरेखा नाही, कल्पना नाही, खरीखुरी व्यक्तिरेखा आहे. हा माणूस आमच्या देशामध्ये जन्माला वाढला, पण आम्हाला जन्म दिला आणि आम्हाला वाढवलं. तर त्या बाई म्हणाल्या, मग तर तुमच्या देशाला अभिवादनच केलं पाहिजे, कारण हा जगाच्या इतिहासामधला एकमेव महापुरुष आहे ज्याने एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना केली. जगामध्ये क्रांती होते, एकाच हयातीमध्ये होते. अमेरिकेमध्ये सुद्धा लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये सुद्धा जेव्हा सांगितलं गेलं येस आय हॅव ड्रीम, पण त्यानंतर येस वी कॅन असं म्हणायला ओबामा आले. एक पूर्ण पिढी केली हयाती. एकाच हयातीमध्ये बाबासाहेबांनी एक राज्यघटना जाळणं आणि लगेच दुसरी राज्यघटना, संविधान. जेव्हा बाबासाहेब राज्यघटनेच्या निर्माणाचं काम करत होते तर बाबासाहेबांनी जात काढली होती. या जातीच्या माणसाला राज्यघटना घेण्याचा अधिकार आहे का असं म्हटलं. राज्यघटना घेण्याचा अधिकार नाही एवढंच नाही, तेव्हा संघाच्या मुखपत्रामध्ये, ऑर्गनायझरमध्ये अग्रलेख छापला. त्या अग्रलेखामध्ये काय म्हटलं? त्या अग्रलेखामध्ये असं म्हटलं, या देशाची राज्यघटना एकच आहे, मनुस्मृती, आणि या देशाच्या राज्यघटनेचा शिल्पकार एकच आहे, महर्षी म्हणून. हे ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू स्वतःला काय समजतात? हे अधिकार आहे का? एवढंच नव्हे, ध्वज. लक्षात घ्या, बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होतेच, पण ध्वज समितीवर पण या लोकांची इच्छा होती की भगवा आपला झेंडा झाला पाहिजे. तर म्हणजे भगवाही आपलाच, याचं स्वतःचं काहीच नाही, सगळं कॉपी पेस्ट आणि अपहरण. तर भगवा झेंडा झाला पाहिजे, तिरंगा झेंडा ना, राष्ट्रध्वज. तर ते सगळे साधू, ब्राह्मण मंडळी सगळे साधू यांच्याकडे आले आणि बाबासाहेबांना म्हटले की बाबासाहेब जरा थोडा भगवा झेंडा. ते गेल्यानंतर बाबासाहेब आपल्या सहकार्याला म्हटले की या देशाचा झेंडा कसा असावा हे ते ब्राह्मण साधू एका महाराला सांगतात, कारण त्यांनी जात काढली होती म्हणून. तुम्ही गंमत बघा की ज्या प्रकारचा संघर्ष केला होता, मी सांगतो यासाठी की आज बाबासाहेबांना सुद्धा अपहरण करण्याचा प्रयत्न केला जातो.
रामचंद्र गुहांचा निबंध आहे, फूस आंबेडकर, बीच आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या सगळ्या गोष्टी करत होते तेव्हा हे लोक कुठे होते हे पण नीटपणे बघितलं पाहिजे. हा वारसा नीटपणे समजून घेतला पाहिजे आणि तेव्हा बाबासाहेबांसोबत कोण होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. मी मगाशी उल्लेख केला हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा. बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले पडला प्रकाश पडला ना ते हे मात्र विसरले. पण तुम्ही जेव्हा बघा जेव्हा तो राजीनामा दिला तेव्हा पंडित नेहरूंना त्यांनी पत्र लिहिलं मी राजीनामा का दिला सविस्तर त्या त्याची भूमिका मांडली की मला या देशातल्या हिंदू महिलांची चिंता वाटते. यांना संपत्तीमध्ये अधिकार नाही, यांना कुठेच काही अधिकार नाही, घरावर हक्क नाही, म्हणून मला तर नेहरूंनी पत्राला उत्तर दिलं आणि नेहरू असं म्हटलं तुमचा मोठा खरा आहे पण आणखी पहिली सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हे झालं तर कदाचित गोंधळ. पण तुम्ही काळजी करू नका, निश्चितपणे आपण हिंदू कोड मंजूर करून घेऊ. 1952ला सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर 1954मध्ये नेहरूंनी हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं. हा सगळा तपशील मी सांगतो यासाठी की मुळामध्ये काय प्रकारचा संघर्ष होता. आज काय होतं अचानकपणे सध्या महापुरुषाचं अपहरण होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाप पळवणारी टोळी आली. माझ्या पुस्तकाचं नावच पाप पळवणारी टोळी आली. आमच्या उद्धव ठाकरेंना विचार पूर्वी काय होतं आपल्या घरामध्ये लहान मुलं असते ते बाहेर चाललं तर भीती वाटत घरी बाबा येईल. आता बाप बाहेर चालला की भीती वाटत. माझ्या वडिलांचं वय 84 ते बाहेर चालले की मला भीती वाटते की आपण जरा कोणी बापच बाहेर केलं तर करायचं. या लोकांना बाप बाहेर करण्याची सगळं पूर्वीपासून आहे. पटेल आणि कसं पटेल या सरदार पटेलांनी तुमच्यावर बंदी घातली. हे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे. अरे भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 आणि सरदार वल्लभभाई पटेल गेले 1950. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधींचं भांडण होतं. अरे नेताजी सुभाषचंद्र बोसांचं गांधींचं भांडण होतं. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा आझाद हिंद सेनेची धुरा स्वीकारली तेव्हा आझाद हिंद सेनेच्या पहिल्या बटालियनचं नाव गांधी बटालियन होतं. आणि आझाद हिंद सेनेच्या कार्यकर्त्यांवर सैनिकांवर जेव्हा खटले दाखल झाले दुसरं महायुद्ध संपल्यानंतर तर त्याचं वकीलपत्र घेतलं कोणी पंडित नेहरू. पण जाणीवपूर्वक हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की मुळामध्ये आपला वारसा काय. आणि म्हणून मी सांगितलं की आयडिया ऑफ इंडिया जे आहे ते नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आणि अलीकडच्या काळात काय झालं सुकुमार कांबळे त्याच्याबद्दल नेहमी मांडणी करतात. तो मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो की आता सांस्कृतिक भुयारातनं राजकारण आकारलं पाहिजे. हे सांस्कृतिक भुयार आपल्याला कळायला पाहिजे. एखादा सिनेमा येतो आणि लोक आपलं मत बनवतात. एखादी मालिका येते आणि लोक आपलं मत बनवतात. व्हॉट्सअपवर काहीतरी मेसेज येतो आणि लोक आपलं मत बनवतात. आणि तरुण पिढीचं काय झालं व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी एवढे वाढलेले आहेत. ते पूर्वी होतं ना बाळ रडत होतं ग्राईक वॉटर देत. आता बाळ विचार करते मोबाईल देते. 4G 5G 6G जिजरे हा आपला विचारच करत नाही. हा फक्त अशा वेळी आपल्याला आपल्या मुलांना नव्या पिढीला हा वारसा सांगितला पाहिजे की खरोखरच हा वारसा किती महत्वाचा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी नेहरू आंबेडकर किती महत्वाचे आहेत, फुलेशाह आंबेडकर किती महत्वाचे आहेत. या सगळ्याच लोकांनी आणि सगळ्यांचं वैशिष्ट्य काय माहिती का मी महिला इथे आहेत कमी संख्येने आहेत पण आहेत. कमी संख्येने असतात तर महिला फार महत्वाची. परवाच्या निवडणुकीत सगळा गोंधळ यायलाच त्यांना सांगत असतो की सगळा गोंधळ तुम्ही घातलाय पण आता गोंधळ निस्तरायचं पण तुम्हाला असतं. माझ्या अकाउंटमध्ये काय आलं हे खरं आहे पण माझ्या नातवंडांच्या माझ्या मुलांच्या अकाउंट पूर्णपणे नीट केलं जात आहे हे पण लक्षात घेतलं. ते भविष्याच्या अकाउंटमध्ये काय आहे हे पण नीट लक्षात घेतलं. मी तुम्हाला सांगतो बाकी काही काय सांगा बाकी पुरुषांबद्दल माझं काही म्हणणं नाही पण महिलांबद्दल मात्र मी खात्रीने सांगतो की पुरुष कदाचित प्रतिगामी होऊ शकतात पण महिला मात्र पुरोगामीच असल्या पाहिजे. कारण ही सगळी मंडळी होती म्हणून महिला आज इथे आल्या. मग त्या कुठल्याही जातीच्या असो कुठल्याही जातीच्या असो. हे प्रसंग नेहमी सांगत असतो तो मुद्दा माझे सांगणं मला फार आवश्यक वाटतं कारण ते तुमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुमच्या मनामध्ये सुद्धा ते नीटपणे आलं पाहिजे. सुकुमार सर तुम्हाला मी सांगितलं मागच्या सांगलीच्या कार्यक्रमात एके दिवशी मला माझ्याकडे कॉलेजमध्ये मैत्रिणीचा व्हॉट्सॲपवर मेसेज माझी भाषेने ऐकले त्याने तो किस्सा ऐकलास व्हॉट्सॲपवर तो मेसेज आहे कॉलेजमध्ये मिळतो काय गोड असते
साहेबांचे दिवस फार वाईट होते. तिथे जे लहान मुलं बसले ना तरुण, तुमचं बरं आहे व्हॉट्सअपवर आपला आय लव्ह यू, आमच्याकडे आय लव्ह यू म्हणण्यासाठी पत्र लिहिलं. मी तर 12 पानांची पत्र लिहिली. एवढी पत्र लिहिली त्यामुळेच पत्रकार झालो. त्यात काय माझं अक्षर बरोबर, मित्रांची पण पत्र लिहिली. मग तुझं प्रेम मी कसं लिहून? मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पडते. मग काय होतं, तर फक्त पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जायचं, ते कबूतर वडापाव खायचं. एवढं करून जेव्हा तिच्यापर्यंत पत्र पोहोचायचं तर ते चेहरा असा असायचा की काही घडलंच. अशा कॉलेजमधल्या ड्रीम गर्लचा मला एकदम मेसेज आला व्हॉट्सअपवर, संजय कसा आहेस? मी एकदम असा आहे. मला तू कविता असते आठवली वैभव जोशीची, गुलाब मोगरा जुई जाई शकत, तुझ्यासारखे कुणीच नाही आई शकत. तुलाच लिहिण्यासाठी होता जन्म सखे आणि तुला मी लिहू न शकलो शाही शकत. असं जर त्या म्हणजे छान आहे, छान. मग तो अमुक कसा, तमुक कसा, आठवण कोणाची. म्हटलं बाकी सगळं ठीक आहे, पण तुला काय म्हणजे आठवण कशी काय? म्हणजे संजय तुम्ही जात कुठली? बसलं जात का बघ. म्हटलं का झालं? तू कॉलेजमध्ये होत असतो असं वाटायचं की तू ब्राह्मण असेल. तेव्हा असं का वाटलं आणि आता का वाटत नाही? म्हणजे तेव्हा तू कॉलेजच्या नाट्यांचा संपादक होतास, स्कॉलर होतास, भाषण करायचं असं वगैरे. आता अरविंद सोहने पुढे बसते. ते म्हणजे माझ्या याला आमच्या मैत्रिणी मिळाल्या. आम्ही BSc ॲग्रिकल्चर केलं दोघं आणि आमच्या अख्ख्या वर्गामध्ये एकच मुलगी आणि ती पण इंग्लिश होती. अजून तरी माहिती नाही की मैत्रीण कॉलेजमध्ये नाही म्हणून तेवढ्यासाठी मी शिवाजी विद्यापीठामध्ये डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स ॲडमिशन घेतलं. तिथली मैत्रीण आहे आपली, तुम्हाला खुलासा करतो. तुम्ही जात हो म्हणजे पण आता मला कळलं की तू ब्राह्मण नाही, पण आता का कळलं? तुझा डीपी डीपी फार महत्वाचं असतं. मला मुंबईमध्ये मध्यंतरी प्राध्यापिका भेटल्या, तेव्हा म्हटलं एवढं साहेब ओळखलं, आपण फेसबुकवर फ्रेंड आहे. मी म्हटलं भेटल्यावर ओळखू यार असा डीपी ठेवायचा. आणि जर डीपी बघितल्यावर वाटतं ते प्रत्यक्षात अच्छा आपणच करतो. मी नेहमी गमतीने सांगत असतो, आपण तेवढे काही सुंदर नसतो, तेवढे डीपीवर असतो, तेवढे वाईटही नसतो, तेवढे आधार कार्डावर असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी असतो. डीपी माझा डीपी असा होता, अशोकराव माझा डीपी असा होता, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्टार. तरी महात्मा फुले जयंती निमित्त व्याख्यान देतोय, गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ आहे, म्हणजे तू ब्राह्मण नसणार. म्हणजे माझं जाऊ मला जातच नाही. मी जातीच्या फार पलीकडे गेलेलो आणि जाती अंतासाठीच आपण लढलं पाहिजे. जातीचं वास्तव मी मान्य करतो, ते नाकारत नाही. कारण जातीचं वास्तव मान्य केलं पाहिजे, आरक्षणाची आवश्यकता पण मान्य केली पाहिजे, पण जाती अंतर्गत दिशेने आपल्याला जाता पण आलं पाहिजे. तेवढं मला जात नाही, तुला कुठे तुझी जात नाही. तेवढं मी ब्राह्मण, मी कोकणस्थ होतो. तुझं कोकणस्थ ब्राह्मण असेल ना, मग तुझ्या डीपीवर महात्मा फुलेच पाहिजे, तुझ्या डीपीवर बाबासाहेबच पाहिजे आणि तुझ्या डीपीवर सावित्रीबाई फुलेच पाहिजे. तुम्हाला कल्पना, ब्राह्मण स्त्रियांना कल्पना नाहीये. रमाबाई डोंगरे नावाची ब्राह्मण विदुषी, तिनं त्या कालावधीमध्ये पुस्तक लिहिलं, हाय का हिंदू भूमी. त्यात तिने असं म्हटलं की ब्राह्मण महिलांवर जेवढे अत्याचार होतात तेवढे अन्याय अत्याचार अन्य महिलांवर होत नाही. असं म्हटल्यानंतर तिला धर्मातून बाहेर काढलं. ती पंडिता रमाबाई. त्या पंडिता रमाबाईंची तेव्हा एकच मैत्रीण पुण्यामध्ये होती, सावित्रीबाई. मध्यंतरी आपल्या एका मैत्रिणीने रमा माधव सिनेमा आला होता आणि कोकणस्थ ब्राह्मण मैत्रिणी छान 9 वारी 6 वारी उडल दिसून अशी छान येते. आणि मग रमाबाई पेशवाई किती छान दिसते ना. म्हटलं फारच छान दिसते, पण लक्षात घे 20व्या वर्षी तिला सतीपतीच्या नावाखाली जिवंत झालं नाही. तर ती मला म्हणाली, ती म्हटलं मला एक सांग, म्हटलं तुला महात्मा फुलांबद्दल काय माहिती, तो सावित्रीबाई फुलांबद्दल काय माहिती, तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय माहिती. म्हणजे मला फार काही माहिती नाही, पण मला 3-4 गोष्टी माहिती. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर, तुला माहिती आहे मुलींची पहिली शाळा सुरू करताना त्यांच्याकडे जागा नव्हती. पहिल्या जागेसाठी मदत केली भिडेने, दुसऱ्या जागेसाठी मदत केली चिपळूणला. एवढंच नाही, मुलींची पहिली शाळा सुरू करायची तर शिकवायला शिक्षिका पाहिजे, मुलगी स्त्री पाहिजे. शिकवणार कोण? सावित्रीबाई फुले म्हटलं मी शिकवते. तू शिकवते पण तू शिकलेली नाहीस.
मग सावित्रीबाईंना शिकवणार. सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी ते महात्मा फुले म्हटले मी शिकवतोच, पण त्याच वेळी वाळवेकर, परांजपे, गोवंडे, भवाळकर हे मित्र कोण आहे आणि म्हटलं आम्ही शिकतो. मला हे माहिती आहे. गोपाळ देशमुख म्हणजे लोकहितवादी यांनी पहिल्यांदा मागणी केली ब्राह्मणाच्या दक्षिणा भरल्या आणि त्यावर सही कोणी केली? भवाळकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून लोकहितवादी शतपत्र छापली आणि म्हटलं तुला हे माहिती आहे का, जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू केली तर त्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्याच्या सगळ्या मुली ब्राह्मण. काय सांगतो तू काय ऐकतेस? आता सांग तुला अर्धी काय. पण दुसरं म्हणजे मला हे माहिती आहे इथं केशव वापराच्या विरोधामध्ये नाव्याचा संप केला. म्हणजे केशव वापराची प्रथा कुठल्या जातीमध्ये? कोळी, माळी, साळी यांच्यामध्ये नव्हती. केशव वापराची प्रथा ब्राह्मण आणि प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण महिलांमध्ये होती. तुम्ही कागदस्पर्श बघितला असेल. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपण होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी नावाचा रोजगार केला. अजून तुला काय माहिती? तुम्ही मला हे माहिती की त्या काळात काय होतं, बालविवाह व्हायचे. मुलीचं वय वर्ष 9 आणि बराचं किंवा नवऱ्याचं वय 48, 50. लग्न व्हायचं हा जायचं की विधवा व्हायची. लैंगिक शोषण व्हायचं, बलात्कार व्हायचे. मग ती बाई गरोदर राहायची, प्रेग्नंट राहायची. गरोदर राहील की लोकलज्जेमुळे आत्महत्या करायची, अवैध पद्धतीने गर्भपात करायची. महात्मा फुलेंनी फुले दाम्पत्यांना असा फलक लावला आपल्या घरावर की अशा कुठल्या ज्या महिला असतील तरी इथे यावं, प्रसूत व्हावं, इथे बाळ इथेच ठेवावं आणि निघून जावं, आम्ही जबाबदारी. ते बरोबर. पण मजा बघा, ज्या 42 महिला डिलिव्हरी होऊन गेल्या ते 42चे 42 ब्राह्मण. आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती की त्यांनी एका विधवेचे पण दत्तक घेतलं. म्हणजे विधवेचे नाही, ब्राह्मण विधवेचे पण दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा तिथं सासऱ्याने बलात्कार केला. सासऱ्याने बलात्कार केला. त्यातनं जन्माला डॉक्टर यशवंत त्याला दत्तक. आणि म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, कारण महिलांना हक्क मिळाला पाहिजे संपत्तीवर. बाबासाहेब म्हटले घरावरचा पहिला हक्क हा महिलेचा. तर लोकांनी त्यांना विचारलं हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर तुम्ही का भांडता? तुम्ही तर घोषणा केली हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेब म्हटले माझा मुद्दा महिलांचा आहे, महिलांना हक्क मिळाला पाहिजे. घरावर पहिला हक्क महिलांचा. मध्यंतरी मला मी अलिबागमध्ये गेलो होतो, तर नवरा बायकोचं भांडण सुरू होतं. तर नवरा म्हटला बायको हो घराच्या बाहेर. बायको म्हटली नवऱ्याला कुणाचं घर? नवरा म्हटलं माझं घर. बायको म्हटली सांग म्हणून साखर कुठल्या डब्यात? साखर कुठल्या डब्यात भेटणार म्हणतो माझं घर. बाबासाहेब म्हटले महिलांचा हक्क असला पाहिजे. आता मला सांग म्हटलं बाबासाहेब कोणाचे, महात्मा फुले कोणाचे, सावित्रीबाई फुले कोणाचे? ती मला म्हटली बाय. पण 15 दिवसांनी तिने मला परत हाय. मी बघतोय तर तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकर. म्हणजे 2 निष्कर्ष मी नेहमी सांगतो. पहिला निष्कर्ष असा, याचा अर्थ असा की मुळामध्ये बदल होतो, आपण बोललं पाहिजे. आपल्या सगळ्या चळवळीतल्या लोकांची अडचण काय झाली होती, आपण कार्यक्रम बदलतो पण लोक तेच असतात. ते हळदी कुंकवाचं असतं की काय आमच्या घरी होतं तुमच्या घरी बायकाच. वेगवेगळ्या लोकांशी संवाद करणं पण आवश्यक आहे. परिवर्तन करण्यासाठी लोकांशी बोललं पाहिजे. बोलल्यानंतर परिवर्तन होतं, बदल होतो. हा निष्कर्ष पहिला. आणि पुढचा निष्कर्ष कॉलेजमधली मैत्रीण नंतर सुद्धा पडू शकते. माझा मुद्दा असा की तुम्हाला या पद्धतीने लोकांना सांगितलं पाहिजे, विशेषतः नव्या पिढीशी बोललं पाहिजे की अरे तुम्हाला हा सगळा पोट लक्षात आला पाहिजे. हा भारत देश ज्या प्रकारे तयार झाला, ही अँड ऑफ इंडिया ज्या प्रकारे तयार झाली, ज्या अधिष्ठानावर भारत नावाचा देश उभा टाकला, ते अधिष्ठान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. ते जात धर्माच्या पलीकडे, कुठल्याही याच्या पलीकडे हा सगळं आहे. आणि ज्यांच्यासाठी ज्यांना हे सगळे फायदे मिळाले त्यांना समजू नये की बाबासाहेबांनी काय केलं, त्यांना समजू नये महात्मा फुलेंनी काय केलं, त्यांना समजू नये सावित्रीबाई फुलेंनी काय केलं. एक लक्षात घ्या, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा तिथे काम सुरू केलं, शाळा सुरू केली, तेव्हा त्यांच्यावर दगड गोटे, शेण गोळे वगैरे मारले गेले. पण तेव्हा त्यांच्या सोबत असणारा माणूस कोण होता? लहुजी वस्ताद. ते म्हटलं नाही की जात कुठले, लहुजी वस्ताद उभा राहिला, आपल्या बहिणीला शाळेमध्ये पाठवलं. पण एक लक्षात घ्या, जिथे त्रास झाला महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना पहिली शाळा सुरू करण्यासाठी, त्याच पुणे विद्यापीठाला शेवटी सावित्रीबाई फुलेंचंच नाव ठेवलं. हा इतिहास आहे.
लक्षात आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आपण नक्की कुठे जाणार. फक्त हे उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, उद्याच्या पिढ्यांना सांगितलं पाहिजे. जय भीम म्हणताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जर काही बदल करायचा असेलच तर तो बदल होऊ शकतो, पण त्या बदलासाठी तुम्ही आणि आम्ही प्रत्येकाला सज्ज झालं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी प्रामुख्याने 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक म्हणजे सर्वसामान्य माणसांपर्यंत हे मुद्दे पोहोचले पाहिजे. दुसरं म्हणजे या लढाईमध्ये महिलांनी उतरलं पाहिजे. तिसरं म्हणजे तरुण मुलामुलींपर्यंत त्यांच्या भाषेमध्ये हे पोहोचवलं पाहिजे. काय होतं अनेकदा आपण पोहोचवतो तरुण मुलांपर्यंत, पण त्यांच्या भाषेत पोहोचवतो. त्यांची भाषा आपल्याला अनेकदा कळत असते. त्यांच्या भाषेमध्ये पोहोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं. समारोप करताना 2-3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटतात, त्याच्याकडे जाणं फार आवश्यक आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे याचं भान आपलं सुटलं आहे. मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास असं आपण मानू लागलो. पूर्वी काय होतं माहिती आहे का, कळायचं ही शाळा आहे, हे कॉलेज आहे, हे हॉस्पिटल आहे, हे हॉटेल आहे. आता कळतच नाही. शाळा कुठे आणि हॉटेल कुठे कळतच नाही. बाबासाहेब म्हटले शिका संघटित व्हा, संघर्ष करा. अरे पण शिकणं का अवघड झालं? केजीची फी 2 लाख रुपये. एक गंमत सांगतो फक्त. अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट ते एकदा आमच्याकडे आले होते. त्याला मी असं म्हटलं, अजित रानडे तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, आवाज आवाजाचं काय झालं इथं नाही येतो. हॅलो, हां तुम्ही इकॉनॉमिस्ट आहे. मला एक सांगा की विकास म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज डेव्हलपमेंट? मला म्हटलं अवघड तुम्ही कधी फ्रान्सला गेला आहे? तुम्ही बऱ्याच देशांना गेलो आहे, पण फ्रान्सला गेले तसे सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. मी काय फ्रान्सला गेलो नाही. म्हणजे फ्रान्सला आपण कधी गेलो, पॅरिसला गेलो तर पॅरिसला गेल्यावर आपण काय करतो? आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केल्या आपण पहिल्यांदा काय बघतो? मिनरल वॉटर, बिस्लेरी, मिनरल वॉटर. तुम्ही रिसेप्शनला फोन करता, पाणी. तुम्ही ते आज जा आणि ते आता नळाचं पाणी जे आहे ते प्या. ती म्हणतो हो, ती पण म्हणते हो, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढेच म्हणाले की जिथे सार्वजनिक नळाचं कुठलंही पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ऍडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. मध्यंतरी माझी आई आजारी होती, त्याला घेऊन मी ससून हॉस्पिटलला गेलो. ससून सरकारी रुग्णालय पुण्याचं. आईला वाटतं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. आईला मी म्हटलं, आई ससून हॉस्पिटलच्या शेजारी बीजी मेडिकल कॉलेज. बीजी मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल याच्याकडे जेवढे तज्ञ डॉक्टर आहेत तेवढे देशातल्या कुठल्याही खाजगी डॉक्टरांकडे नाहीत. निर्मला मंगेशकरमध्ये काय झालं आपण बघितलं. ते पुढे असं म्हटलं, ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा आपल्या मुलाला असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. विकासाचा हा केंद्रबिंदू आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि पुढे याच्या जाणारे जे म्हटले ते मला फार महत्त्वाचं वाटतं. ते मला असं म्हणाले, आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो? आपण पुण्यामध्ये घर बांधतो, बंगले बांधतो, पण तुमच्या घरामध्ये बंगल्यामध्ये सगळं बरोबर आहे, पण तुमच्या नातवंडांना उद्या पुण्यामध्ये पाणी मिळेल का हे तुम्हाला माहिती नाही. मुळा मोठ्या संपल्या, पवना इंद्रायणी संपल्या. विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असणं हे अत्यंत महत्त्वाचं. बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की ज्या दिवशी 2 गोष्टी घडतील त्या दिवशी लोकशाही संपेल. एक म्हणजे विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस राहणार नाही, आणि ज्या दिवशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी सामाजिक आणि आर्थिक समता येणार त्या दिवशी लोकशाही संपेल. आणि बाबासाहेब आणखी असं म्हटले होते, सत्ताधारी एकवेळ नसले तरी चालतील पण विरोधक मात्र असतील पाहिजे.
आजच्या कालखंडामध्ये तुम्ही वेगळा मुद्दा मांडूच नाही, तुम्ही तुमच्या मन की बात करूच नाही, अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले असताना तुम्हाला आणि मला अत्यंत सजग राहावं लागतं, अत्यंत सावध राहावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हा संघर्ष फार वेगळ्या स्तरावर घेऊन जायचा. मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेबांनी संविधान दिलं आपल्याला, तर बाबासाहेबांना आपण एक दिलानं सांगितलं पाहिजे, जे मी म्हणतात ना की तुम्ही संविधान दिलं आम्हाला, पण हे संविधान जपण्याची जबाबदारी आमची आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला, पण प्रत्येकाला मताचा अधिकार मिळणं एवढं सोपं नव्हतं, संजय, एवढं सोपं नव्हतं. मतदार यादी तयार करणं हेच मला फार कठीण होतं. एवढ्या मोठ्या देशामध्ये मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, यादी तयार करणं फार अवघड आहे. तेव्हा अवस्था अशी होती, निवडणूक अधिकारी जायचे आणि विचारायचे, घरात जायचे तर घरात बाई असायची, तिला विचारायचे घरात कोण आहे, ते म्हणायचे कोणीच नाही. मग तू कोण आहे? मग ती बाहेर यायची, तुझं नाव काय? ती म्हणायची मालूम आहे. नवऱ्याचं नाव काय? ती म्हणायची मी नसते घेत. हे मी म्हणत नाहीये, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. भारताला लोकशाही करणं हा इतका मोठा भव्य प्रवास होता, या प्रवासातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत, हे आपल्याला नीटपणे लक्षात आलं. आणि म्हणून मला असं वाटतं, जय भीम म्हणताना बाबासाहेबांचा वारसा लक्षात घेताना आणि आजचा आरसा काय आहे ते समजून घेताना या दिशेनं या प्रकारे आपण गेलो तर निश्चितपणे येणारा काळ कठीण आहे, पण अशक्य मात्र अजिबात नाही. आपण ते करू शकतो. त्यानं मला कविता आठवते सुरेश भटांची, जी माझ्याकडे लाडकी गझल आहे आणि समारोप करताना मी ते हमखास वापरतो. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार आहे. हे खरं की आज त्यांनी घेतलेले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही. कवी म्हणतो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आपल्या सगळ्यात मोठी अडचण काय? आपण दांभिक आहोत. नेहमी सांगतो की आपण स्टेजवर जय भीम आणि खाली गेलो की मग म्हणतोच काय, दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे बाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी म्हणतो, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्त, विजय तो कसला उरावर जखम तो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि म्हणून एकच आव्हान आहे मला तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या नव्या पिढीला, उद्याच्या पिढीला, मुला मुलींना बाकी काही करा करू नका. ते IIT झाले नाही तरी बिघडत नाही, IAS झाले नाही तरी बिघडत नाही, पण ती माणसं झाली पाहिजे, ते भारतीय झाले पाहिजे. तुमच्या मुलांना हवं ते करू. मी परवा सांगितलं, आमच्या नागराज मंजुळे 10वीला 6 विषयात नापास, तर म्हणजे नागराज 10वीला 6 विषयात कसं नापास झाले? तेवढा सगळं 6 विषय होते. तुमच्या मुलांना हवं ते करू द्या, म्हणजे आवडतं ते करू द्या. तुम्ही जेव्हा BSc ॲग्रिकल्चर केलं, आमचा अरविंद पुढे आहे, अनेकांनी MPSc केलं, UPSc केलं, सगळे पुढे MPSc वगैरे करतात. तर मला लोकांनी सांगितलं, तू पण MPSc UPSc कर. म्हटलं मी मंत्र्यांच्या समोर जाऊन येस तर म्हणू शकत. मी मंत्र्यांना विचारणार की आपण गुवाहाटीला काय केलं, त्यापेक्षा अधिक चांगले डोंगर आणि हाती नाशिकमध्ये आहे. कारण मी विचारणार की तुम्ही अचानकपणे गुलाबी जॅकेट घालणं का सुरू केलं? मुलांना हवं ते करू द्या, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना ते माणूस झाले पाहिजे यासाठी मात्र प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते भारतीय झाले पाहिजे. हा वारसा लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं आहे. जर हा वारसा लक्षात घेतला तर हा आरसा आपण बदलून टाकू शकतो. आणि हा आरसा निश्चितपणे बदलू शकतो आपण. इतिहास त्यांना कितीही सांगू द्या. विंदा करंदीकर आमचे म्हणतात, इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावरी घेऊन नानाचा, पदस्थल करून त्याचे वरती चढवली भविष्यवाचा. त्यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केले. छत्रपती संभाजी महाराजांविषयी त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक आदर आहे. पण मी त्यांना म्हटलं, काय काय बदला? शहर हा शब्द उर्दू आहे, पेशवे हा शब्द उर्दू आहे, शहा हा शब्द उर्दू आहे, फडणवीस हा शब्द उर्दू आहे. काय बदलू हे? काय काय बदलणार? भारताची ही गाथा बदलण्याचा प्रयत्न करू नका. एकच तुम्हाला मी सांगतो, सध्या सगळ्यात कठीण काळ यासाठी आहे कारण संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गाने होते. हे सगळ्यात मोठं, संविधानाची पायमल्ली संविधानिक मार्गाने होते आहे. आणि इकडे भारतात घडत नाहीये. तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहे, तिकडे जिनपिंग आहे, तिकडे पुतीन आहे,
आपल्याकडे पोर आहे की सांगत जगभर हे सगळं घडतं आहे. अशा वेळी आपल्याला नव्या दमानं ही सगळी लढाई लढावी लागणार आहे. आणि लढाई लढताना मला एकच खात्री आहे, बाबासाहेबांना आज ग्वाही एकच दिली पाहिजे, आपण एकच ग्वाही दिली पाहिजे. ती गोष्ट आहे ना, की सूर्य चालला होता असताना आणि त्याला वाटलं की माझ्या नंतर हा प्रकाश कोण नाही, कोणीच पुढे नाही आलं. ते एवढीशी पणती पुढे आली आणि ती पणती म्हटली, सूर्यदेवा तुझा आकार मोठा, व्याप्ती मोठी, तुझं एवढं काही मला जमणार नाही, झेपणार नाही. पण आज एवढं आश्वास, जिथं मी असेल तिथे अंधार फिरकणार. आज बाबासाहेबांना, महात्मा फुल्यांना, काल जयंती होती महात्मा बसवण्णांची, त्यांना सुद्धा, या सगळ्यांना बर्थडे गिफ्ट आपण एकच दिले पाहिजे. ते बर्थडे गिफ्ट हेच आहे की तुम्ही महासूर्य आहात, तुमच्याकडे फार मोठा प्रकाश आहे, आमची तेवढी क्षमता नाही आहे, पण जिथे आम्ही असू तिथे अंधार फिरकणार नाही. आम्ही पडते आहोत, तेवत राहू, तेवत राहू आणि जिथे कुठे आहोत तिथे प्रकाश पसरवतो. आणि म्हणून कमी म्हणतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. जय हिंद.